नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असतं. तर आज मी मार्केटात गेले होते, पण मार्केटात काय मनासारखी मच्छी मिळाली नाही. सगळी बर्फातली मच्छी होती. तर म्हटलं आता काय करू सर. तर म्हटलं गावात गेले होते ना, तर गावात जाऊन माका म्हणजे मी गेले तेव्हा माका मोदका भेटली होती. तर ती मोदकाची म्हटलं आता सार बनवूया. आता काय करतो बरं आयत्या वेळेत. म्हटलं आता तुमका पण दाखवते मोदकाचा सार कसा करूचा असतं. ताजी मोदका पण भेटतात, पण आणि आता ही गावात अशी आमका अशी भेटली. हे बघा तुम्ही बघू शकतात. आणि जर आता त्याचं कसं आता सार करूचा असत मग अख्खी नाही घालायची. आता काय काय अशीच असत, पण काय काय बघा डोक्यावाले, पण डोक्या असा काढायचा, काय घाण असेल तर साईडची काढायची आणि शेपटी काढायची. आणि धुताना आपले खवले जरा असले तर बघायचे असे करून. हे बघा आता मी अशी सगळे ना हे मोदकाई बघा अशी साफ करून घेते. हे बघा डोकी काढायची शेपटी काढायची. हे बघा हे असं करूचं. हे बघा हे असे आता मी असे सगळे साफ करून घेते. हे बघा आता हे बघा हे अशी अख्खी नाही टाकायची, मग ती कसं सगळी घाण येते. बघा डोकी तर काढूकच बाई. ही डोकी काढायची, ही शेपटी काढायची. ही बघा आणि काय धुताना हे खवले येतं ह्याच्यावरचे आणि झाले. आणि पोटाकडचा काहीतरी असतं तर असं काढूचं. हे बघा असं काळा काळा आणि झाली ही साफ. आणि अशा प्रकारे मी आता सगळी ही मोदका करून घेते. तुमका मी दाखवतो. आता हे बघा ही सगळी मोदका आता ही बघा ही सगळी मोदका मी साफ करून घेतले बघू शकता. आणि हे बघा हो एवढं कचरून निघालो ह्याच्यामध्ये. बघा हे सगळी टोकी शेपटी आणि काय पोटावरचा काय असेल सगळं साफ करून मी घेतलं. बघा एवढं कचरं मिळालं ह्याच्यात. आता हे बघा आता मी मोदकाचं मी सार करतो आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. आता आपण किती घेतलो त्याप्रमाणे वाटप काढूचा. आता हे बघा मी थोडा खोबरा घेतलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं अर्धा इंच थोडंसं आला घेतलं. नंतर मग थोडंसं अर्धो कांदो घेतलं आणि नंतर धणे घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक टोमॅटो घेतलं. टोमॅटो जरा वाटपात कलर बिलर चांगलं येतं. आणि ह्या फोडणीसाठी कांदो थोडीशी लसूण आणि थोडीशी कढीपत्ता अशा प्रकारे हे सगळं मी आता वाटून घेतलं. आणि हे बघा पाण्यात हे बघा मिरची फुगट टाकलं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तुमची मोदका वाटप किती आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा असं तिखट वया ह्या सगळ्या तुमच्यावर असं. आता हे बघा सगळं मी मिक्सरात फिरवून घेतो. हे बघा कोथिंबीर हे सगळं आता वाटप मी मिक्सरात लावून घेतो. हे बघा हे बघा असं वाटून घेतलं. हे बघा आता मी फोडणीत देतं. आधी धुवून घेतं मोदका आणि फोडणीत देत. हे बघा मोदका सगळी म्हणजे साफ करून चांगली धुवून घेतलं आणि बघ फुगट ठेवलं. म्हणजे समजा काय खवला बिवला असतील तर ती निघतील. आता हे बघा मी टोप ठेवलं गॅसवर, चांगलं गरम झालं. आता हे बघा तेल टाकून घेते. हे बघा कडकडीत तापला की फोडणी घालणार वगैरे. आता त्याच्यात बघा लसूण घालायची. लसूण चांगली तडतडली की मग कांदो घालायचा. कांदो घातलो की चांगलं थोडंसं असं लालसर म्हणजे असं ब्राऊनसर होऊ. आणि मग थोडं कढीपत्तो टाकायचा, तर ती फोडणी खमंग होते. अशी चांगलं मिक्स करायचं. आता हे बघा थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे जरा स्वाद चांगलं यायचा. हे बघा आणि जरा मिक्स करायचं. हे बघा फोडणी चांगली ती बसली ना. हे बघा सगळी की मग आता हे आपण वाटप केलं तर त्याच्यात टाकायचं. हे बघा आता बघा ह्याचा खोबरा सगळा लागला ना. आता तर काढूचं असतं ना, तर मग असं करूचा आपण. हे बघा असं जरा केलं ना, टॅप केला ना की मग सगळा म्हणजे सगळा मसाला लागलेलो सगळं निघान येतं.
सगळं मसालो निघाले. आता ह्याच्यात सगळे टाकायचं सगळं मी टाकूचं आणि हे बघा हे चांगलं मिक्स करायचं आहे बघा. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. चवीप्रमाणे मी कारण ही मोदका तर खारटच असते ती. थोडासा बेसन कमीच घालूचा पहिला, मग बघायचा चाकू असं म्हणजे खारट झाला आहे कमीच टाकायचं पहिला. सुक्या मच्छी तर सगळं कमीच टाकायचं पहिला आणि जरा ढवळून बघायचं लागला की नाही. आणि मग ते चांगलंच लागतं सुक्या मच्छीची. आणि तुमच्या पावसात तर काय अशी मच्छी मिळणार नाही, म्हणजे अशी ताजी मच्छी तर चांगली मिळणारच नाही. मग अशी जी मच्छी असतात सुकी मोदका जवलो किंवा कोलंबी सुकट असतं ना, त्याची आमटी पावसात एकदम रुचकर लागते. त्यामुळे हे बघा आता मी थोडीशी कोकमा कोकमा चांगली जरा अशी बारीक करून टाकायची. आता तुमचं किती कोकमा होईल त्याप्रमाणे तुम्ही टाका. कमी जास्त कोण जास्त घालतं आंबट होईल. मला काय आंबट तेवढा नको आहे, मी माझ्या परीने आपली थोडीशी टाकतं. हे बघा कारण टमॅटो जर टाकलेलं जातं आपल्या जितकी वही कमी आंबट कसा होईल त्याप्रमाणे कोकमा टाकायची. आता हे बघा आता ही उकळी चांगली बऱ्यापैकी उकळी आली ना का मी मोदका ह्याच्यात सोडते. हे बघा आता ही उकळी इली. हे बघा जवळपास हे बघा ही उकळी इली चांगली. आता मी ह्याच्यात मोदका टाकते. बघा हे बघा चांगली अशी घट्ट पिळूची आणि टाकूची. ह्या एवढ्याच मोदकाने ना सारा चांगले चव पण येतं आणि मस्तच लागतं. आणि वरसून थोडीशी कोथिंबीर पेरूची. ही बघा अशी चांगली. आता चांगले रटमटावायची. हे बघा चांगली अशी उकळी येऊ होई जरा शिजाव होई. 5-10 मिनटं जरी लागते जरा बारीक गॅस करून जरा शिजवू द्यायची. हे बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे आपली सगळी आमटी रेडी झाली. हे बघा बघू शकतो अशा प्रकारे. हे बघा आपला मोदकाचा सार तयार झाला. आता मी तुमका वाढवून दाखवतो. हे बघा मोदकाची आमटी. हे बघा हे मोदकाचा. आता मी तुमका ताट वाढून दाखवते. हे बघा हे बघा अशा प्रकारे माझी मोदकाची आमटी बनवून रेडी झाली. त्याच्याबरोबर तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून मात्र विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केलात ना तर मला तेवढे प्रोत्साहन मिळतं. मी म्हणजे अजून वेगवेगळी रेसिपी तुमच्यासमोर सादर करून मला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद.